मित्रांनो, ऑफिसला जायला उशीर होतोय आणि ओला उबेरवर भाडं बघितलं तर डोळेच चक्रावतात. पाऊस पडला की 100 रुपयांचा प्रवास थेट 300 वर जातो. तुम्ही सुद्धा या खासगी कंपन्यांच्या सर्च प्राइसिंग आणि मनमानी भाड्यामुळे हैराण झाला आहात का? तर मग थांबा, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता या खासगी कंपन्यांची दादागिरी संपणार आहे, कारण खुद्द केंद्र सरकार घेऊन आलंय तुमचं हक्काचं भारत टॅक्सी ऍप. हे ऍप काय आहे आणि तुमचे पैसे कसे वाचवणार, थोडक्यात पाहूया. सरकारचा उद्देश एकदम स्पष्ट आहे: प्रवाशांना सुरक्षित, खात्रीशीर आणि परवडणारी सेवा देणं. आज ओला उबेरचे कमिशन आणि वाढीव दरामुळे प्रवासी आणि चालक दोघेही त्रस्त आहेत. पण भारत टॅक्सी याचं चित्र बदलणार आहे. खासगी कंपन्यांच्या तुलनेत भाडं चक्क 30% कमी असण्याची शक्यता आहे. बाहेर मुसळधार पाऊस असो किंवा रस्त्यावर ट्रॅफिकची गर्दी, तुमचं भाडं वाढणार नाही. जे ठरलंय तेच द्यावं लागेल. दुसरी खास गोष्ट म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रवासासाठी वेगवेगळी ऍप्स वापरायची गरज नाही. एकाच भारत टॅक्सी ऍपवर तुम्हाला बाईक, टॅक्सी, रिक्षा आणि कार असे 3ही पर्याय मिळणार आहेत. यामुळे भाडं एकदम ट्रान्सपरंट असेल. पहिल्या 4 किलोमीटरसाठी किमान 30 रुपये भाडं आकारलं जाईल. त्यानंतरच्या प्रवासासाठी सरकारनं ठरवून दिलेले निश्चित दर असतील. म्हणजे ना ड्रायव्हरची तक्रार, ना प्रवाशांची फसवणूक. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे ऍप कधी सुरू होणार? तर मित्रांनो, सुरुवातीला ही सेवा दिल्ली NCR मध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झाली आहे. पण मुंबईकरांनो, काळजी करू नका. दुसऱ्या टप्प्यात हे ऍप मुंबई, बँगलोर आणि चेन्नई सारख्या मोठ्या शहरांमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज होत आहे. आता तुमच्या खिशाला कात्री बसणार नाही आणि प्रवाशांचा आनंदही द्विगुणित होईल. तुम्हाला काय वाटतं? सरकारी भारत टॅक्सी ऍप आल्यावर ओला उबेरचा वापर कमी होईल का? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला पाठवा जो नेहमी कॅबचं भाडं खूप वाढलंय म्हणून रडत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.